किरण बारात अँड करण भुजड ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आझाद स्पोर्ट वसई टीम कडनं. तर बॉलिंग ट्रॅक वरती कल्पेश सापटे. कल्पेश सापटे एक ऑलराऊंडर खेळाडू आहे. टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर मग कॉमन क्रिकेट असोसिएशन मध्ये कॉमन प्रीमियर लीग मध्ये एक बाईक देखील त्याच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळते. कल्पेश सापटेचा हा पहिला बॉल राईट टर्म उर्थ विकेटनं तो सातत्याने गोलंदाजी करतोय. त्यावेळेस रनअप मध्ये थोडासा मात्र चुकला गेला होता. षटकातील पहिला बॉल. ओहो, या ठिकाणी आपण पाहिलं तर बॅटिंग करणाऱ्या टीमनं या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय हाईट साठी. यस, फेअर डिलिव्हरी आहे. शोल्डरच्या जवळून हा बॉल मात्र लँड झाला. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस फटका फसला होता. एक सिंगल धाव येईल. सॉरी, 2 धावा येतात. 2 टीमचे टोटल मात्र ओपन झाले. धावफलक ओपन झाले. 2 धावा धावफलकात लागल्या जातील. बेस्ट वर्सेस बेस्ट मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही खेळाडू आपण पाहिले तर मग चांगले खेळाडू आहेत. यावेळेस हवाई हल्ला केलाय. क्षेत्ररक्षक आहे, जज करतोय लॉंग ऑफला. मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर मग झेल झाली आहे ड्रॉप. किरण बारातचा झेल मात्र होता, तो पकडायला हवा होता परंतु झेल सुटला गेला. आणि ज्या वेळेस फलंदाजाचे झेल सुटले गेलेत ना त्या वेळेस मात्र तसा आत्मविश्वास कॉन्फिडन्स दुणावला जातो आणि तो मग हळूहळू रंग बदलायला सुरुवात करतो. बघूया यानंतर काय घडेल काय बिघडेल. येणाऱ्या बॉलवरती निश्चित त्याचा देखील रिझल्ट आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस आपण पाहिलं तर मग पुन्हा एकदा त्याच खेळाडूचा मात्र पाठलाग करतोय बॉल देखील. हा देखील झेल होऊ शकला असता. प्रयत्न या ठिकाणी करायला हवे होते. आज मात्र या ठिकाणी पाहिलं तर तो क्षेत्ररक्षक आहे. असं मात्र पाठलाग केला जातो. 2 धाव्या ठिकाणी पूर्ण होत आहेत. 2 टीमची टोटल आपण पाहिले तर जाऊन पोहोचले 4च्या घरामध्ये. यावेळेस स्विच हिटचा फटका आणि चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. 4 धावांट करता करणच्या बॅटमध्ये आला है चौकार. धन्यवाद. धाव संख्या झाली ती 8. षटकातील शेवटचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर मग यष्टिरक्षक हेमंत सुतार त्या ठिकाणी बीड झाले होते. हा येतोय डॉट बॉल. 8 धावा धावफलकात लागल्या गेलेत. 9 झाले का? यस, 2 आलेत पहिल्या. यस, 9 धावा झालेत. थोडस मिसअंडरस्टँडिंग झाली होती. धावफलकात धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच 9. कारण पहिला बॉल डॉट, त्याच्यानंतर 2 धावा आल्या होत्या. गुणलेखाकडनं एक सिंगल धाव मात्र ऍड केली होती. चला, पहिल्या षटकाचा खेळ मात्र संपन्न झालाय. धावफलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच 9. आता मात्र दुसरं षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय गोलंदाज करण बागली.
करणचा हा पहिला बॉल. हो हो, या ठिकाणी आपण पाहिलं तर मग खराब चेंडूची हाताळणी केली गेली आहे. दोन क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पुढे आले होते, थोडेसे फॉम्पलिंग झालेत. हा वाईट बॉल, वाईट वर्सेस 2 बाईज, म्हणजेच 3 धावा मिळतील. 3 टीमची टोटल झाली आहे ती म्हणजेच 12. पहिला बॉल आपण पाहिला तर मग वाईट टाकला गेलाय. त्यानंतर होणारा मॅच आपण पाहणार आहोत न्यू स्टार मढवीपाडा वर्सेस जीवदानी स्पोर्ट गिरीज. यावेळेस फटका चांगला आहे पॉइंटला, क्षेत्ररक्षक आलाय पुढे, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर मग चेंडूची फेकी थोडीशी खराब आली होती. आता मात्र ही तिसरी जागा असणार आहे त्या खेळाडूची. आज मात्र त्याच्या मागे बॉल लागलाय, ही त्याची परीक्षा आहे. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर फटका चांगला आहे. मिड विकेटला कल्पेश सापटे अति वेगाने आलाय. एक सिंगल मात्र कंप्लीट केली गेली. यावेळेस आपण पाहिलं तर मग चेंडूची फेकी चांगली होती, परंतु चेंडू गॅदर करू शकला नाहीये हेमंत सुतार. त्या ठिकाणी 3 धावा या ठिकाणी आल्यात. 3 टीमची टोटल आपण पाहिले तर मग जाऊन पोचते 17च्या घरामध्ये. 17 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. असला घाई करायचे. धाव फलकात धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 17. यावेळेस आपण पाहिलं तर चांगला फटका आहे ऑन साइडला. एक सिंगल धाव मिळेल आणि सिंगलच्या मदतीनं धाव फलक आपण पाहिलं तर जाऊन पोहोचले 18च्या घरामध्ये. 18 धावा धाव फलकावरती लागल्या गेलेत. चेंडू फेकून झालेत दुसऱ्या षटकातील ते म्हणजेच 3. किरण ऑन स्ट्राइक वरती. यावेळेस फटका चांगला आहे ऑन साइडला. पुन्हा एकदा चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहेत, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर काय घडलंय काय बिघडलंय हे देखील आम्ही मात्र जरूर चेक करणार आहोत. यस पंच किती धावा पूर्ण केलेत? 2. यस 2 धावा असतील. शेवटच्या क्षणी मात्र चेंडूला अडवण्यामध्ये यशस्वी झालेत. झेल होता मात्र झेल ड्रॉप झालाय आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मग या 2 धावा 2 धावेनं धावफलक आपण पाहिलं जाऊन पोहोचले 20च्या घरामध्ये. 20 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फटका सुंदर आहे. क्षेत्ररक्षण यावेळेस चांगलं झालंय.
2 धावा पुन्हा एकदा मिळतील या ठिकाणी. 2 ने मात्र टीमची टोटल आपण पाहिले तर मग 22. आज हेमंत दादांचा देखील चेंडूने पाठलाग केला. त्यांच्याकडे जास्त चेंडू जात आहेत. धावसंख्या झाली ती 22. षटकातील पुढचा बॉल, उलटॉस बॉल या ठिकाणी आपण पाहिलं तर स्टेट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग फलंदाज किरण मात्र बाद झालाय. ठिकाणी आपण पाहिलं तर 2 षटकांचा खेळ संपन्न झालाय. धावफलकात धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच 23 धावा. तिसरं षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय कैलास बगली बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झाला. पहिला बॉल उडवलाय ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी जज करतोय, परंतु जजमेंट चुकलं गेलं आणि चेंडू मात्र सीमा रेषेच्या बाहेर रवाना झालाय. 6 धावांकरता आहे तो षटकार. धन्यवाद डीजे. पहिल्याच बॉल वरती भव्य स्वागत केले कैलास बगलीचं देखील. षटकार ठोकलाय करण. यावेळेस आपण पाहिला तर हा सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू पर्यंत थोडासा अतिरिक्त बाउन्स झाला. परफेक्ट डिलिव्हरी पाहायला मिळाली. अगदी नाकाच्या जवळून हा चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला. डॉट बॉल. षटकातील पुढचा चेंडू राईट मोर द विकेट न. यावेळेस स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय. खाली क्षेत्र आहे, चेंडू थांबणार नाहीये. चेंडू गेलाय सीमा रेषे पार. हा येतोय लॉंग ऑनच्या दिशेनं महत्वाचा चौकार. 4 रन. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर मग हा देखील येतो षटकार. 6 धावा. करण ऑन फायर. मैदानाच्या आतमध्ये आतिषबाजी करतोय षटकार चौकारांची. आणि यावेळेस आपण पाहिलं तर मग टीमची धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 39 धावा धाव फलकावरती लागल्या गेलेत. चेंडू फेकून झाले 4 आणि 4 मध्ये 16 धावा खर्च केलेत कैलासनं देखील. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा फटका चांगला आहे. करण आहे त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण करणच्या माध्यमातून जरूर झालंय, परंतु चेंडूची फेकी थोडीशी मात्र लेझी पाहायला मिळाली. 2 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्या. 2 टीमची टोटल आपण पाहिले तर मग जाऊन पोहोचले आहे ती म्हणजेच 41 आकड्यावरती. 2 ओव्हर मध्ये फक्त 23 धावा होत्या धाव फलकावरती, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर मग शेवटच्या षटकामध्ये काय जबरदस्त बॅटिंग केली आहे करणनं. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस पायामध्ये हा चेंडू टाकला होता. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑन एरियामध्ये पकडला जाईल झेल आणि शेवटच्या बॉल वरती मात्र समाप्त झालाय करणचा देखील खेळ. फलंदाज करण आउट.
धन्यवाद अडीच थँक्यू सो मच. वेल झाली आहे टॉसची. आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत. एका बाजूने संघ असणार आहे जीवतानी स्पोर्ट गिरी, दुसऱ्या बाजूने आपल्याला पाहायला मिळेल न्यू स्टार मडवीपाडा. या दोन टीम मध्ये आपण करणार आहोत टॉस. चला टॉस साठी यायचं आहे दोन्ही संघ नाही का ना. अल्ट या ठिकाणी आपण पाहतोय न्यू स्टार मडवीपाडा टीमचे संघनायक कतरुके खिलाडी अक्षय दुमाडा या ठिकाणी येत आहेत. वेलकम अक्षय, आपलं देखील सहर्ष स्वागत असणार आहे टॉस बॉक्स मध्ये. त्यानंतर जीवदानी गिरीज टीमचा संघनायक या ठिकाणी यायचं आहे. आज आपण या ठिकाणी पाहिले तर मग विशाल इंगले चांगल्या टच मध्ये जरूर पाहायला मिळत आहेत. चला जीवदानी गिरीज संघाचा संघनायक या ठिकाणी आलेला आहे मयूर, आपला देखील सहर्ष स्वागत. राज शेलका दादांना विनंती करतोय आपण यायचं आहे आपल्या शुभ हस्ते. आपण या ठिकाणी टॉस जो आहे तो स्पिन करणार आहोत. दोन संघनायक आहेत माझ्यासोबत. एका बाजूने आहे रवींद्र दादा स्मृती चषक, दुसऱ्या बाजूने गावदेव स्पोर्ट साष्टीकरपाडा. टॉसचा आवाज निश्चितच न्यू स्टार मडवीपाडा टीमच्या बाजूने दिला जाईल. रवींद्र दादा स्मृती चषक असा कॉल आला होता परंतु आलेला आहे गावदेव स्पोर्ट साष्टीकरपाडा. राजदादांना विनंती करतो शुभेच्छा द्या दोन्ही संघनायकांना आणि पुन्हा एकदा मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. टॉसचा निकाल आपण पाहिला तर मग जीवदानी स्पोर्ट गिरीज टीमच्या बाजूने लागलाय. मयूर डिसिजन काय असणार आहे? फिल्डिंग करण्याचा निर्णय तुम्ही या ठिकाणी घेतलाय. जीवदानी गिरीज संघाविरुद्ध किती मॅच न्यू स्टार मडवीपाडा टीमच्या विरुद्ध किती मॅच खेळलेत? 2. कोण जिंकलं होतं? ते पण जिंकतात आम्ही पण. म्हणजे बराबरीचा खेळ चालू आहे परंतु या मॅच मध्ये जिंकण्याचा प्रयत्न केला जाईल का? आज तुमचा संघ संपूर्ण आहे. एकंदर या चषकाची कशी तयारी केली आहे? बेस्ट ऑफ लक मयूर तुम्हाला देखील. अक्षय, टॉस जिंकला असं डिसिजन काय घेतलं असतं? बॅटिंगच केली असती. म्हणजे जे तुम्हाला हवं होतं ते मिळायला गेले. साधारणतः बॅटिंग करत असताना 4 ओव्हर मध्ये किती धावांचं टार्गेट दिलं जाईल जीवदानी स्पोर्ट गिरीज संघाला? 40 ते 50. आज तुमचा संघ पूर्ण आहे का? हो. एकंदर तुम्ही कशी तयारी केली आहे रवींद्र दादा स्मृती चषकाची? तयार तर आहे, आता बघू. एकंदर ज्यावेळेस स्लॉट उडले गेले त्यावेळेस जीवदानी संघ आपल्या विरुद्ध आला आहे आणि जीवदानी गिरीज संघाविरुद्ध कशा पद्धतीची आखणी तुम्ही केलेली आहे? काय नाही, आमच्या 2 मॅच लागलेल्या आहेत या सीझनला, आम्ही 2 विन केल्या. क्या बात आहे, म्हणजे तुमचा पगडा भारी पाहायला मिळतो. बेस्ट ऑफ लक, शुभेच्छा असतील तुम्हाला देखील. जाऊया आपण कॉम्बॉक्सच्या दिशेने, त्या ठिकाणी सज्ज असतील व्हॉइस ऑफ वसई दर्शनची डबके. थँक्यू. हॅलो, धन्यवाद विजयजी भोये सर. चला, स्वागत आहे तुमचं या कामतच्या मैदानावरती. आई गावदेवी स्पोर्ट्स साष्टीकर पाय आयोजित रवींद्र दादा स्मृती चषक 2025च्या या महासंग्रामामध्ये आजच्या सकाळ सत्रामध्ये दुसऱ्या फेरीतील पहिला सामना पाहतोय आपण. का बाजूला पाहते तर आझाद वसई संघ, तर दुसऱ्या बाजूला आई गावदेवी स्पोर्ट्स पाटीलपाडा संघ. पाटीलपाडा संघाचा विचार केला तर मागच्या सामन्यामध्ये मंगेश यांनी काय फलंदाजी केली होती. सिंगल हँडेड सामना विजय करून गेला होता. पहिला चेंडू पाहिला तेज तर्रार विशाल यांचा. विशाल एक अष्टपैलू खेळाडू आहेत आझाद वसई संघाचे. पहिला चेंडू पाहिलं तर अचूक लाईन आणि लेनचा वापर करताना दुसरा चेंडू विशाल यांचा पुन्हा एकदा मंगेश साठी. यावेळेस पाहिलं तर शफलून खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. पाहिलं तर लेग बायच्या रूपामध्ये एक सिंगल धाव अजित झाली आणि अकाउंट ओपन झाले पाटीलपाडा संघाचं या सिंगल धावेने. चांगली लाईन आणि लेनचा वापर करताना पाहतोय, कारण मागच्या सामन्यामध्ये पाहिले असेल बॅटिंग. यावेळेस पाहिलं तर रिव्हर्सचा अटेम्प्ट केला होता परंतु काय चेंडू हाताळलाय. अप्रतिम डिलिव्हरी पाहतोय आपण मिस्टर विशाल यांच्या मार्फत. आज पाहिलं तर आझाद वसई संघाचे
महत्वाचे खेळाडू थोडेसे कमी वाटतात, परंतु चांगली लढत देताना पाहतोय आपण आजच्या दिवसामध्ये. यावेळेस पहिला चांगला फटका पाहतोय लॉंग ऑन रिझन मध्ये. जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाले आणि एकच सिंगल धावावरती समाधान मानला गेला. कल्पेश मागच्या सामन्यामध्ये पाहिलं कल्पेशनी चांगला फटका खेळला होता, परंतु तो षटकार नाही गेला. तिकडे शतरक्ष उभा होता, त्याच कारणास्तव पाहिलं तर त्यांची विकेट सुद्धा गेली होती, परंतु या टायमाला त्यांना बॅटिंग करावी लागेल कारण आव्हान थोडं मोठं आहे. यावेळेस पहिला जागा बनवून खेळा फटका हवेत आहे. शतरक्षक येतोय चेंडू खाली आणि करतोय चुकी. पाहिलं तर तिकडे नकुल मानकर आहेत आणि एक स्टायलिश खेळाडू आहेत, परंतु पाहिलं तर आजच्या दिवसामध्ये त्यांच्याकडून पहिल्यांदा चुकी होताना पाहतोय. अशी चुकी कधी त्यांच्याकडून होत नाही, परंतु आज चुकी झाली आणि मंगेश सारखा फलंदाला एक जीवनदान मिळालंय आणि ते कितकं घातक ठरेल थोड्याच वेळात माहिती पडेल. कारण मंगेश सारखा फलंदाज पाहिलं तर मागच्या सामन्यामध्ये सिंगल हँडेड सामना विजय करून दिला होता. यावेळेस पाहिलं तर पुढचा चेंडू पुन्हा एकदा पाहिलं ऑप्शनच्या भरपूर बाहेर पिच केला होता. जास्त कारणास्तव पाहिलं तर एक वाईटचा इशारा होतो पंचांचा. अवांतर धाव आणि एक अवांतरच्या धावामध्ये धावसंख्येत भर होते, धावसंख्येत जाऊन पोहोचते ती अनबोर्ड 4 या आकड्यावरती. शेवटे चेंडू असले या षटकातील. विशालांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस पाहिलं तर फटका तर फसलाय, चेंडू हवेत आहे बराच काळ. निशांत येतो चेंडू खाली आणि यावेळेस करत नाही निशांत चुकी आणि कल्पेश सापटे बॅक टू डगआउट गॉन. DJ Alves in the mix. Hey, नजरवरचे डॉक्टर यो. बोला गिनाला ग बोला गिनाला. ये नवाड्याचा डॉक्टर यो. बोला गिनाला ग बोला गिनाला. आता सगळं येईल ते पेंढा बागून येतील. नवाड गोबा कोली भाजी काही खातील. नवाड गोबा तांबड्या काही नाचतील. थँक्यू व्हेरी मच डीजे. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क वरती एक डावखुर हाताचा गोलंदाज पाहतोय पण मिस्टर क्रिश क्युरे यांना. एक पाहिलं तर आझाद संघाचा आधारस्तंभ गोलंदाज पाहिलं तर मेन गोलंदाज आहेत. डावखुर हाताचा लेफ्ट हँडेड गोलंदाज बॉलिंग मार्क वरती मंगेश साठे. पहिला चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू खोलगट टप्प्याच्या पाहतो आपण मिड विकेट रिझन मध्ये. जोपर्यंत फील्ड होईल विशाल फील्ड करेल तोपर्यंत एक सिंगल आणि सिंगल धावावरती समाधान मानला गेला. पहिलाच टप्पा पाहिला तर चांगला लाईन आणि लेनचा वापर करताना पाहतोय गोलंदाज क्रिश यांना. क्रिश यांची वर्णी सुद्धा यावर्षी आदिवासी प्रीमियर लीग मध्ये ते पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग आहे त्याच्यामध्ये सुद्धा लागलेली आहे. यावर पाहिलं तर पुढचा चेंडू अप्रतिम चेंडू पाहिला आपण. फिंगर रोल केली होती. डावखुराचा तो गोलंदाज आहे आणि राईट हँड बॅट्समनला डावखुराचा गोलंदाज पाहतो तर आउटस्विंगच्या हिशोबाने गोलंदाजी करताना पाहतोय मिस्टर क्रिश यांना. पुन्हा एकदा क्रिश पुढचा चेंडू घेऊन. यावेळेस पाहिलं तर कोलगट टप्प्याचा चेंडू खोदून काढला मिड विकेट रिझन मध्ये. जोपर्यंत विशाल फील्ड करेल 1 बाउन्स 2 बाउन्स मध्ये तोपर्यंत एक सिंगल धाव घेण्याचे यश मिळालं दोन्ही फलंदाजाला. या सिंगल धावेने धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते ती 6 या आकड्यावरती. चेंडूचा खेळ पाहिला तर आता 3 चेंडूचा खेळ झालाय आणि या षटकामध्ये आक्रमण करावं लागेल मंगेशांना. मगाच सारखी बॅटिंग करायला मागच्या सामन्यामध्ये काय फलंदाजी केली होती तीच फलंदाजी आठवावी लागेल कारण संघ थोडंसं अडचणीमध्ये आहे. यावेळेस पुन्हा एकदा जागा बनवून खेळावा प्रयत्न. पंचांकडे अपील केली आहे परंतु पंचांनी ती अपील यस फेटाळलेलं आहे. चेंडूचा खेळ पाहिला तर 4 चेंडूचा खेळ झालाय आणि मंगेश सारख्या फलंदाजाला बांधून ठेवण्याचं काम केलंय आझाद वसई संघाने. क्रिश पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती सज्ज. पुढचा चेंडू घेऊन मंगेश साठी राईट आर्म लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. यावेळेस पुन्हा पाहिलं तर ऑप्शनच्या भरपूर बाहेर पिच केला होता. यस इट इज अ वाईटचा इशारा पंचांचा. धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या आकड्यावरती. अजून सुद्धा पाहिलं तर 35 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू 35 धावा पाहिजे होता. पुन्हा एकदा पाहतोय तर जुआयस्टीच्या भरपूर बाहेर पंचांचा पुन्हा एकदा इशारा येतो वाईटचा.
पंचांना आजच्या दिवसामध्ये कवायत करायला लावलाय, कारण पंच पाहिलं तर थोडेसे वळतात आणि एक स्टायलिश पंच पाहतोय आपण. मेन पंचाच्या भूमिकेमध्ये मिस्टर संतोष कोम. पहिल्या दिवशी इन ऍक्शन आपण पाहिलं होतं त्यांना. आणि स्क्वेअर लेग पंच पाहिलं तर मिस्टर पेश दांडेकर पाहतो आपण. यावेळेस पाहिलं तर चांगला फटका पुन्हा एकदा मिड विकेट रिजन मध्ये कार्पेटच्या पद्धतीने जोपर्यंत विशाल फील्ड केलं तोपर्यंत एक धाव आणि पाहतो शतरक्षकाकडून होते चुकी. दोन बंधू होते विशाल आणि निशांत, दोघांच्या पायाच्या खालून चेंडू सरळ गेला सी माराच्या पार. मिळतील धावा 4. या चेंडूवर आलाय नशिबाचा चौकार. धीरे धीरे थँक्यू व्हेरी मच डीजे. तर नशिबाचा चौकार होता. या चौकाने धावफलक जाऊन पोहोचते 12 या आकड्यावरती. अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग आहे. मंगेश जोपर्यंत बॅटिंग वरती विकेट वरती उभा आहे तोपर्यंत सामना होऊ शकतो. यावेळेस पहिला शॉर्ट पिच चेंडू पूल केलाय. फटका तर फसलाय. चेंडू खाली शतरक्षक येतोय. नकुल पुन्हा एकदा इन फ्रेम मध्ये होता, परंतु त्यांच्या आवाक्यापासून थोडासा लांब पडला चेंडू. त्याच कारणास्तव पहिल्या तिसऱ्या धावांची प्रयत्न आणि तिसरी धाव घेता घेता फलंदाज होतोय बाद. मिस्टर करण भगली रनआउटच्या रूपामध्ये बॅक टू डगआउट. पालघर गावात नेमकं मैना, पालघर गावात नेमकं मैना. धीरे धीरे चाल गो मैना ना खंडीले पाडीत नेन गो मैना. खंडीला पाडीत नेमकं मैना, खंडीला पाडीत. धीरे धीरे चाल गो मैना. पालघर गावात नेमकं मैना, पालघर गावात नेमकं मैना. धीरे धीरे चाल गो मैना. खंडीला पाडीत नेमकं मैना, खंडीला पाडीत नेमकं मैना. धीरे धीरे चाल गो मैना ना सुडेन गावात नेन गो मैना. सुडेन गावात नेमकं मैना, सुडेन गावात नेमकं मैना. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज आपण बॅटिंग मार्क वरती नॉस्ट्रेक एंडला पाहतील आपण मिस्टर विनय सापटे यांना, कारण मंगेश यांनी पुन्हा एकदा पाहिलं तर स्ट्राईक घेतले आपल्या स्वतःकडे. सामना 6 चेंडू मध्ये आता पाहिलं तर समीकरण झालंय 28 धावांची आवश्यकता. 5 मोठे फटके खेळायला लागतील, 5 षटकार. ती ताकद, ती कुवत मंगेशकडे आहे, परंतु मंगेश यांना ते मोठे फटके खेळावे लागतील. मागच्या सामन्याचा विचार केला तर तशीच बॅटिंग करावी लागेल. पहिला चेंडू करण भुजाडा, पहिला चेंडू घेऊन यावेळेस पहिला ओरपी चेंडू पूल केलाय. फटका तर फसलाय. क्रिश येतो चेंडू खाली आणि कल्पेश सापटे सारखा मोठा फलंदाज बॅक टू डगआउट. सॉरी, मंगेश भगली बॅक टू डगआउट गॉन. कसा बसा वाजवण चालेस नाचवण. कसा बसा वाजवण चालेस नाचवण. बिंदोडत वाजवण चालेस नाचवण. बिंदोडत वाजवण चालेस नाचवण. झालीस आता गोलीस कुठं होतीस. रखमाचे बडाला. थँक्यू व्हेरी मच डीजे. नवीन फलंदाज पाहतोय आपण मिस्टर राहुल वसावले. पाहिलं तर एक आशेचा दिवा होता तो विजलेला पाहतोय आपण. मिस्टर मंगेश भगली आउट झालेत, आता त्यांची जागा पाहिलं तर राहुलने घेतली. यावेळेस पाहिलं तर शॉर्टपिच चेंडू होता. आडवा बॅटचा वापर नक्की केला होता. पूर्णपणे सामना पाहिला तर आझाद वसई संघाच्या बाजूने झुकलेला पाहतोय. दुसरा चेंडू निर्धाव. आता 4 चेंडू मध्ये 28 धावांची आवश्यकता असेल. पारडं पाहिलं तर एका साईडला झुकलेलं पाहतोय आपण. यावेळेस पाहतोय मिस्टामिक स्ट्रोक स्वतः विकेट किपर येतोय. चेंडू खाली, परंतु मला वाटते वैभव आहेत आणि वैभवने झेल सोडलाय, परंतु रनआउटच्या रूपामध्ये नक्कीच पंच आपल्याला कळवतील दुसरी धाव कंप्लीट आहे का. यस, दुसरी धाव सुद्धा कंप्लीट आहे. या 2 धावांची धावसंख्या जाऊन पोहोचते 16 या आकड्यावरती.
3 चेंडू आणि 26 धावा. फक्त आता औपचारिका बाकी आहे कारण सामना पूर्णपणे झुकलेला आहे. तो आझाद वसई या संघाच्या समोर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा यावेळेस आपटलाय. हाफ ट्रॅकर बॉल होता, पुल केलाय आणि चेंडू सरळ गोल केलाय. 6 धावांसाठी मिड विकेटच्या डोक्यावरून आले हा षटकार. षटकार आलाय पण खूप उशीर झालाय कारण सामना आता जवळजवळ ना पाहिलं तर आझाद वसईच्या संघाच्या बाजूने झुकलेला पाहतोय. यावेळेस पाहिलं तर पुन्हा एकदा फिंगर रोल केले. ऑफ कटरचा वापर केला होता मिस्टर करण बुजड यांनी या षटकातील आणि या इनिंग मधील या मॅच मधील शेवटचा चेंडू असेल. एक चेंडू आणि अशक्य असं आव्हान. 20 धावांचा पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू पुल केलाय लॉंग ऑन रिझन मध्ये. शतरक्षक आहे, फील्ड करेल आणि सामना विजयी झालाय तो आझाद वसई संघ. जिंकल्या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि हळक 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 आई गावदेवी स्पोर्ट्स पाटीलपाडा संघ तुम्ही आलात आणि चांगला खेळ केला आजच्या दिवसामध्ये. चला यानंतर एक बिग फाईट बिग लढत पाहतील आपण. एका बाजूला न्यू स्टार मडवी पाडा तर दुसऱ्या बाजूला आई जीवदानी गिरीज. कुठे जाऊ नका, पाहत राहा. थोड्याच वेळात परत इथपर्यंत एक सुमधुर संगीत ऐकूया. डीजेला संधी देतो. वेलकम डीजे.